नमस्ते दोस्तों, जी हाँ, मैं हूँ जनता का दोस्त और आपका होस्ट आशीष चौधरी। और मैं इस वक्त बना हुआ हूँ एयरपोर्ट की ओपनिंग जहाँ से होने वाली है। जी हाँ, और मैं आपको साथ ही साथ बता दूँ कि एक नवी मुंबई की जो यूनियन है वो यहाँ पे इस वक्त इस बोर्ड को अवतरित करेगी और इसके प्रेसिडेंट हैं रवि शेठ पाटिल। जी हाँ, रवि शेठ कठोस पाटिल। जी हाँ, और ये आप देख सकते हैं, जी हाँ, नवी मुंबई एयरपोर्ट की ओपनिंग कहाँ से होने वाली है। और ये आप देख सकते हैं यहाँ पे, और इसका अनावरण होगा। जी हाँ, और ये वो जगह है जहाँ पे आप देख रहे हैं बैनर किस तरह से अभी इसका उद्घाटन होगा। ये कुछ ज़मीन है जो मैं आपको दिखा रहा हूँ, ये आप देख सकते हैं पीछे की तरफ। इस वक्त ये कैसा लग रहा है, जब यहाँ पे एयरपोर्ट आ जाएगा तो 1-2 साल के बाद, यानी 2 साल मैक्सिमम पकड़िए, 2 साल के बाद यहाँ पे कैसा लगेगा। जी हाँ, ये आप देखिएगा। और इस मौके पर सभी सम्मानीय व्यक्तियों का, जैसे कि नितिन यादव जी हो गए, जी हाँ, सबका स्वागत किया गया। और साथ ही साथ रवि शेठ पाटिल का भी धन्यवाद दिया गया। जी हाँ, जिन्होंने ये यूनियन की प्रस्तावना, इस बड़े विवेक को सोचा। जी हाँ,
इसी मौके पर रविशेठ पाटिल जी हाँ और नितिन जाधव जी ने अपनी अपनी तरह से बताया कि इस यूनियन का फॉर्म करने का मतलब क्या है। जी हाँ, ये बेसिकली भूमिपुत्रों और स्थानिकों को न्याय दिलाने का काम है। जी हाँ। किती म्हणजे छोट्या शब्दात सांगतो की प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र हे कसे त्या ठिकाणी आपली जी जमिनी दिल्यानंतर त्याचा मोबदला काय, तो मोबदला एकच की तिथे त्यांच्या जागेवर येणाऱ्या वास्तूमध्ये त्यांच्या घरातला प्रत्येक व्यक्ती हा कसा समाविष्ट होईल आणि कोणत्या प्रकारे समाविष्ट होईल। आमची संकल्पना हीच आहे की ते 100% समाजकारण आहे, कोठेही 100% राजकारण नाही, एकच भाषेत सांगतो। आणि आमची युनियन जी ॲडिशनमधला आम्ही स्वतः अनुभव असणार आहे, 30-40 वर्षे सगळे 40 वर्ष अनुभव आले आहेत आणि आम्ही मान्यताप्राप्त मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या इथे फक्त आणि फक्त आम्ही मान्यताप्राप्त आहोत। 2007पासून जेव्हा ती तिथे आली कंपनी, तर त्याच कंपनीला हे एअरपोर्ट मिळालं कारणाने त्याच कंपनीची आम्ही ब्रँच इथे, नवीन युनियन नाही काढली, आमची ब्रँच इथे येतो, कारण सेम एअरपोर्टचंच मालक इथे, त्या मालकाबरोबरच आम्ही आलेलो आहे। त्यामुळे हा मोठा एक फायदा आम्ही भूमिपुत्रांना देणार आहोत आणि तो वेळ आमच्याकडे असल्या कारणाने 2-3 वर्ष आमच्या प्रत्येक घरातला, रविशेठचं एक स्वप्न, यांनी मला जे स्वप्न सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय, प्रत्येक घरातला एक माणूस कसा तिथे समाविष्ट होईल आणि त्याची पुढची जी वाटचाल आहे जीवनाची कशी चांगली होईल, हा आमचा मेन उद्देश आहे। थँक्यू सर। रवि सर, आज जो एयरपोर्ट एविएशन एम्प्लॉयज़ यूनियन का जो स्थापना हुआ और आज जो जिस जगह पे वहाँ पे ओपनिंग किया, तो नवी मुंबई उल्वे न्यूज़ के जो दर्शक हैं, जो उल्वे नोट के ज़्यादा दर्शक हैं और उल्वे नोट के जो दर्शक हैं वो ये चाहेंगे कि उनके बच्चों को भी, उनके परिवारों को भी आगे जाके इस एयरपोर्ट में उनको भी फ़ायदा हो। प्रकल्पग्रस्त के साथ साथ बहुत ही अच्छा विजन है आपका, बहुत दूर दृष्टि रखी है आपने, बहुत दूर तक सोचा है सर, तो इसके बारे में 2 शब्द बता दीजिए। नक्कीच, मी मगाशीच सांगितलेलं आहे, भाषणात तुम्ही ऐकलेलं आहात की प्रकल्पग्रस्त, प्रथमतः 10 गाव प्रकल्पग्रस्त, त्यानंतर 95 गाव प्रकल्पग्रस्त आणि इथं जे 10 वर्षापासून 8-10 वर्षापासून राहतात त्यांचं नक्कीच हक्क असणार आहे समजा। पण प्रथमतः आमच्या 10 गाव कमिटीचे मंडळी असतील किंवा आमच्या 95 गावामध्ये जे मंडळी आहेत ते चांगले शिकलेले आहेत, ते प्रशिक्षण घेऊन पुढे जायला पाहिजे आणि पुढे गेल्यानंतर ते आमच्या एम्प्लॉईज युनियनचे आमचे प्रत्येक मेंबर असतील आणि ही एक संस्था आहे, ती आपल्यासाठी आपण केलेली संस्था आहे। इथं काही कोणाला कमवायचं नाही किंवा काय हे करायचं नाही, एक समाजसेवेचा ध्यास घेतलेली हे सर्व सरपंच मंडळी आहेत माझ्या समवेत किंवा तिथले कमिटी मेंबर आहेत, ते अशा प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी ध्यास घेतलेली मंडळी आहेत। अनेक मंडळी म्हणजे कोरोनाच्या काळात कोणाला बोलवता येत नाही म्हणून छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे। अनेक मंडळी आहेत, ही जम्बो कमिटी होणार आहे आणि कमिटीच्या माध्यमातून आम्हाला हे प्रकल्पग्रस्तांना प्रथम न्याय देण्याचा कार्यक्रम म्हणजे तशा पद्धतीच्या आपण बोलतो की नोकऱ्या नाहीत, ज्या वेळेला 2 वर्षानंतर इथं नवी मुंबई एअरपोर्ट इथं साकारणार आहे त्या वेळेला प्रथम प्रकल्पग्रस्त इथं दिसला पाहिजे। नंतर आपण इथं रहिवासी जी बाहेरची मंडळी आलेले आहेत, म्हणजे मी बाहेरचे बोलणार नाही, ज्यांनी रहिवास 7-8 वर्षाचा केलेला आहे ते बाहेरचं असू शकत नाही, मग त्यांचा सुद्धा हक्क असेल आणि त्यांना सुद्धा तशा पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि इथं कुठल्याही गोष्टीचं राजकारण नाही किंवा राजकीयदृष्ट्या आपण बोलत नाही, काही मतांचा जोगवा मागायला आपण जाणार नाही, पण हे सांगतोय की ज्याचा हक्क आहे त्याचं मिळायला पाहिजे। म्हणून मी प्रथमपासून ज्यावेळी हे अशा पद्धतीची एअरपोर्ट कमिटी झाली त्यावेळापासून मी सभागृहात बोलत होतो, शिडकोच्या किंवा पनवेलच्या सभागृहात बोलत होतो। बाकी प्रश्न तुम्ही नक्कीच सोडवाल आणि सोडवत आहात, चांगल्या प्रकारे सोडवत आहात। माझ्याकडे फक्त आणि फक्त एक प्रश्न द्या की
पुढच्या नोकऱ्या आपण कशा मिळवणार आहोत. आणि असं मी नुसतं बोलत नाही, मी स्वतः आणि आमची जी कमिटी आहे, सुरेश भगत किंवा आमचे जे संजीवन म्हात्रे सर, आमची एव्हिएशन कमिटी जी आहे त्यांनी तो कलेन गेलेला. मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या हस्ते त्या एव्हिएशन अकॅडमीचं उद्घाटन झालं होतं आणि अशा पद्धतीचे 120 जी मुलं आपण तशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन त्यांना बाहेर काढलं होतं. अशा पद्धतीत 90 मुलं चांगल्यापैकी ते कामं म्हणजे सर्टिफिकेट मिळवून बाहेर आत्ता सध्या तरी बसलेले आहेत. त्या प्रतीक्षेत आहेत की ज्या वेळेला नवी मुंबईत आम्हाला एअरपोर्ट होईल तेव्हा आम्हाला प्रथमतः न्याय मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची आपण पहिल्यापासून तयारी केलेली आहे. ही काय तयारी करायची आहे म्हणून नाही, तर केलेली आहे. आणि तशा पद्धतीने आमची जी एव्हिएशन अकॅडमीची टीम आहे ती पुन्हा एकदा सज्ज आहे. आणि अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन मग आम्ही कुठल्याही प्रकारचं मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं की एक ड्रायव्हर साधारणतः 90,000 रुपये पगार घेतोय किंवा स्वीपिंग वाले आहेत सिनियरिटीप्रमाणे 1,30,000 पगार घेत आहेत. अशा पद्धतीचे ज्या वेळेला पगार घेण्याची जेव्हा पात्रता असेल तेव्हाच समोरचं कोणीतरी देईल. ज्या वेळेला आमच्याकडं त्या गोष्टी म्हणजे इलेक्ट्रिशियन असतील किंवा इतर गोष्टी असतील, ड्रायव्हर्स असतील, प्रत्येक गोष्ट तिथे लागणाऱ्या आहेत, त्या पद्धतीचे आम्ही ते तयार करून त्यांना देणार आहोत. आणि ती आमच्या युनियनच्या माध्यमातून काम करून आम्ही पैसे कमवणार आहोत. आम्ही कुणाच्याही कडे भीक मागायला जाणार नाही, तर आम्ही आमच्या मेरिटवर त्या पद्धतीचे जॉब मिळवणार आहोत. खूप खूप धन्यवाद रवी सर. थँक्यू.